तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. मुंबईत महानगर सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ. आजपासून नवे दर लागू. प्रति किलो सीएनजीसाठी आता 84 रुपये मोजावे लागणार. केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी लागू. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. पुढील आदेशापर्यंत बंदी लागू असणार. एअर इंडियाकडून विमानांच्या आंतरराष्ट्रीय फेऱ्यांमध्ये कपात. शिकागो, न्यूयॉर्कसह महत्त्वाच्या सेवा 3 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्थगित. इंधनाचे दर वाढल्यानं एअर इंडियाचा निर्णय. आजपासून दूध महागलं. अमूल आणि मदर डेअरी दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला फटका. पुण्याच्या हडपसरमध्ये रुग्णालयाबाहेर आढळलेली बॉम्बसदृश्य वस्तू निकामी. बॉम्बसदृश्य वस्तूत 7:30 असा टायमर सेट होता. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू. पुणे एटीएसकडून 4 जण चौकशीसाठी ताब्यात. पाकिस्तानमधील दहशतवादी शहजाद भट्टीशी संपर्क असल्याचा संशय. संशयितांची कसून चौकशी. शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी. दैनंदिन वापरात इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं आवाहन. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर. इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे 6 मोठे निर्णय. ताफ्यात घट करण्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांकडून लगेच अंमलबजावणी. अर्धा ताफा घेऊन मुख्यमंत्री पनवेलच्या कार्यक्रमात दाखल. फडणवीसांच्या ताफ्यात अवघ्या 4 गाड्या. मंत्री अधिकाऱ्यांनी आठवड्यातून 1 दिवस सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करावा. जास्तीत जास्त बैठका व्हीसीनं कराव्या. उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांमध्ये मोठे फेरबदल. आर्थिक व्यवहाराचे सर्वाधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडे. आधी अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि त्रिवेदींकडे होते अधिकार. रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी ईडीचा समन्स. 70 कोटींच्या कथित खंडणी रॅकेट प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता. 2 दिवसापूर्वीच चाकणकरांची एसआयटीकडून चौकशी. खरात आणि चाकणकरांचा 2021 मध्ये एकत्र गुवाहाटी दौरा. खरात आणि चाकणकर भगिनींचा दौऱ्याचा फोटो समोर. रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्य केल्याचं उघड. विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा आज शपथविधी. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे यांच्यासह इतर आमदार शपथ घेणार. सभापती राम शिंदे आमदारकीची शपथ देणार. पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी आज फैसला. 20 वर्षांनंतर आज प्रकरणाचा निकाल येणार. पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जण आरोपी. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची हत्या. 2008 मधील रेल्वे भरती राडा प्रकरणात राज ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळले. त्यावेळी नाशिकमध्ये होतो. राज ठाकरेंचं स्पष्टीकरण. खोटी केस दाखल केल्याचा दावा. 18 तारखेच्या सुनावणीकडे लक्ष. मुंबईत उद्यापासून 10% पाणी कपात. जलाशयामधील पाणीसाठा 23.52% गेल्यानं निर्णय. पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड. सीबीआय संध्याकाळी शुभमला दिल्लीला घेऊन जाणार. आज सीबीआय कोर्टात हजर करणार. नीट परीक्षा कायमचीच रद्द करा. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची केंद्राकडे मागणी. एमपीएससी भरतीतही गैरप्रकार झाल्याचा आरोप. अपात्र 53 जणांची असिस्टंट प्रोफेसरपदी निवड झाल्याचा दावा. आरटीआय माहितीत बनावट अनुभव प्रमाणपत्र आणि पदवीऐवजी पदविका सादर केल्याचं उघड. जळगावमध्ये उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू. जामनेरच्या मोहाडीतील 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू. 20 दिवसापूर्वीच तरुणीचा झाला होता विवाह. अंमळनेरमधील 69 वर्षीय पुजाऱ्याचाही मृत्यू. जळगावच्या 40 गावात 2.5 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू. कागदपत्र नाही असं म्हणत डॉक्टरांनी मृतदेह ताब्यात घेतला नसल्याचा आरोप. नातीचा मृतदेह मांडीवर ठेवून आजोबांनी काढली रात्र. जळगावच्या शासकीय रुग्णालयातील प्रकारानं संताप.
उत्तर प्रदेशात तीव्र वादळासह पावसाचा हाहाकार, 62 जणांचा मृत्यू तर घरांसह पिकांचंही मोठं नुकसान. वादळात पत्र्यासह हवेत उडतानाचा एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.